नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. कोयना जलाशयात बोटिंगद्वारे मतदान जागृती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचा पुढाकार. विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून स्वीप कक्षाच्या वतीनं बामणोली इथं कोयना जलाशयात बोटिंगद्वारे आगळ्या वेगळ्या प्रकारे मतदानाबाबत पर्यटक आणि ग्रामस्थांच्या मध्ये जागृती करण्यात आली. तसंच बामणोलीसह मुनावळे, टेटली आदी ठिकाणी अधिकाऱ्यांनी गृहभेटीद्वारे मतदारांना 100% मतदानाचं आवाहन केलं. विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय. यातून मतदारांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. याचाच एक भाग म्हणून जावळी तालुक्यातील बामणोली कोयना जलाशयात बोटींच्या सहाय्यानं निवडणुकीची तारीख 20 नोव्हेंबर 2024 मी मतदान करणारच 100% सातारा असं ड्रोनद्वारे छायाचित्रण करून मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला. तसंच बोटीद्वारे बामणोली ते टेटली या जलमार्गातूनही मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली. टेटली इथं पोहोचल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी मतदान जागृतीसाठी गृहभेटीद्वारे आवाहन केलं. बामणोली इथंही मतदारांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. तर बामणोली, मुनावळे आणि टेटली इथं विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीबाबत घोषणा दिल्या. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाहत रहा लोकवृत्त.